कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील असंख्य महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला होता। नंतर 16 सप्टेंबर रोजी प्रसार माध्यमांवर येथील महिलांची फसवणूक करून प्रवेश करून घेतल्याची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय पर्वात चांगलीच खळबळ माजली होती। तर या व्हिडिओत ताडवाडी येथील महिलांना 1.5 लाख बचत गटाच्या खात्यात टाकतो म्हणून हा प्रवेश झाल्याचे आरोप उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावर करण्यात आले होते। तर या आरोपानंतर संभाषण करणाऱ्या महिलेची पुन्हा 17 सप्टेंबर रोजी प्रतिक्रिया घेण्यात आल्यानंतर येथील महिलेने या सर्व घडामोडी खोटे असल्याचे बोलून दाखवत नितीन सावंत यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले। हे बघा, कोणत्याही पक्षात नितीन दादांनी बोलवलं त्याच्या मीटिंगला आम्ही काल गेलो, परवाच्या दिवशी गेला, पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही। काय बचत गटासाठी महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी 1.5 लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प्रवेश करू, हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेला नाही। आणि तेवढे कार्यकर्ते होते, तेवढ्या 60-70 महिला होत्या आणि बाजूच्या होत्या, कमी तर कमी 20 म्हणजे 80-90 महिला होत्या, त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं। पण हे चुकून झालं म्हणजे असं झालं, बाकीच्या बाया आता इथं यांच्या आमदाराच्या घरी गेले, गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड, तिथं महिलांची भरपूर महिला नाचण्यासाठी गेलेल्या, चुकून बायांच्या तोंडातून गेलं। पण ते माझ्या नाकारताना त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव सांगितलं, विमलने सांगितलं 1.5 लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय। हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही, कार्यकर्त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही। पण आमच्याकडून कसं बोललं ते आता तुम्हाला नाही सांगायचं, आता सांगितलं तर अजून वाढल, हे लक्षात ठेवा। अजून मी सांगायला निघतो ते उचित आहे, पण ते आम्हाला नाही बांधणं लावायची, आपल्याच झालं ना तेवढीच बस करा, हे आज पण सांगते आणि आज जोडून तुम्हाला विनंती करते का बस आम्ही केलं, झाली चुकी, ती चुकलं, परत असं चुकणार नाही। नितीन सावंत हे निष्कलंक व कोणताही डाग नसलेला कार्यकर्ता असल्याने त्यांच्यावर आरोप करता येणार नाही, म्हणून हे षडयंत्र रचले जात असल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह।